श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळाकांता कमळानाथा कमलोद्भव पिता कमळपत्राक्षा दुःखहर्ता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी. भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण. मागील अध्यायी गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊन गेला असे. नेला तरी किलोतळा बुडालीसे सांगडी शोकाब्धी जळा. तै उपरीच वसू तरणी आगळा काढावया पातला. स्थावर बोधाची बांधुनी सांगडी शोकाब्धींत घातली उडी. शब्दार्थी मारुणी बुडी धैर्यकांसे धरियेले. धरिल्यावरी बाहेर काढुनी म्हणे मायो सावधानी. शोकसांडी अशाश्वत गहणी शाश्वत नाही काहीच. पाहतेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश. तू शोक करीसी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तू ते लागेना. तू कोठील मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम. योग तितुका भोग काम सरुनी गेला जननीये. तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी. परी प्रारब्धे सहज योगे करुणी गाठी पडली उभयता. पडली परी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी. परी प्रारब्धे तू आपुले स्वहित निश्चित सांभाळी की जननीये. तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता मानुनी व्यक्त होनी चाल जननीये. तू पातलिया सिंहल द्वीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्षे झालिया पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन. मीननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहसील तू. म्हणशील यावया मच्छिंद्र नंदन काय पडेल त्या कारण. सिंहल द्वीपी पाक शासन महामख आरंभील. तेव्हा विष्णू वीरेंची रुद्र तया स्थानी येती भद्र. सकळ देवादिक मित्रचंद्र एका ठाई मिळतील. नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भर्तरी सहित एका ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त. विमानारूढ होऊन त्वरित सिंहल द्वीपी चालकी. ऐसे ऐकोनी मैनाकिनी महाराजा श्वशूर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्र नयनी दावीन ऐसे म्हणतसा. तरी मख मंडप पाक शासन करी अथवा न करो पूर्ण. जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिधल्या अंतरपुटी विश्वास रत्ना रक्षीन पोटी. मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी श्वशूर हास्य करी आननी. मग कर तळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किलोतळा माते नेता स्वर्गमंडळा. परी नृपपणी या स्थळा कोणा लागी स्थापावे. एरू म्हणे ऐक वचन सवे सवेसी आहेत क्रियावाण. दैर्भार्मा उत्तम नामाने राज्यती ते ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैर्भामा राज्यासनी. बैसविली अभिषेक करुणी राज्यपदी ते धवा. राज्यी ओपुनी दैर्भामा मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशींच्या शैल्या रामा शोकाकुळ झाल्या की. म्हणती माय ओ शुभाननी तुम्ही जाता आम्हासी टाकुनी. आम्हा पाडसांची हरिणी दयाळू माय अससी तू. असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती. मग तितुक्या समजावूनी युक्ती विमानयानी आरूढली. दैर्भामेसी नीती प्रकार सांगुनी युक्ती समग्र. यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साजनिये. जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर. मग विमानी आपण स्वशूर स्वर्ग मागे गमताती. असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिली ते युवती. मग तो उपरीचर सहजगती आपुल्या स्थाना सेविती. त्याची न्याये उपरी दक्षे आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष. शाश मोचन सायंकाळास स्थाना पावली आपुल्या. की अब्धीचे अपार जीवन व्यापी महिते मेह मुखाने. परी ते पुन्हा सरीक्षा ओघाने ठाईचे ठाई जातसे. त्याची या न्याये स्नुषा श्वशूर पावते झाले स्वस्थानावर. परी तै इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला. मीननाथ स्कंदी वाहुण मार्गावरी करीती गमन.
तो शैले देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले. मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामांत संचरोणी. गोरक्ष भिक्षा आणि गमागुणी उदरापुरती तिघांच्या. ऐसे परी निर्वापण मार्गी करिता ती गमन. तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले. मार्गी चालता सहज स्थिती तो कनिफा पूर्वी भेटला तयांप्रती. तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करिता मार्गाते. तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी. की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झालीसे. झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान. माते दाबिले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वस्तासी. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आधी पट्टराणी. मी पाडस राणो राणी निढळ्यावानी लागतसे. की मज वस्ताची गाऊली सहज राणी चरावया गेली. शैल्या व्याघ्रे अव्हाटिली ती भेटविली रायाने. मग स्कंदी होता नाथ मीन तथा लागी मही ठेवून. दृढ पायी केले नमन नेत्री अश्रू लोटले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते. म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुंसी का आले. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ मग सकळ दुःखाचे मंडण. ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले. सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून. मग क्षण एक तया स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले. जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता. तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले. मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अति गहन. कानिफा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणतसे. याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी. तुमची शुद्धी तद्वानवटी येथे चिलाधली महाराजा. तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण. तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिधले. दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्ठी. की दुःख व्याघ्राच्या आसुडूनी फोटी माये भेटी केली असे. की तुमचा वियोग प्रळयानळ तयांत मी पडलो होतो बाळ. परी जागा नोहे हा घन शीतळ माते झाला महाराजा. की तुमच्या वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास. परी जागा नोहे हा सुधारस मज भेटला महाराजा. ऐसे म्हणून वारंवार नेत्री लोटती अश्रुपूर. परम कणवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरी गोरक्षा. मुख कुरवाळूनी आपले हस्ते सच्छिष्याचे अश्रू पुसित. मनांत म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकची हा. मग गोरक्षाचे समाधान करुणिया मच्छिंद्र नंदन. मग मीननाथाकडे घेऊन उठ वस्ता म्हणतसे. पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्ष नंदन. मच्छिंद्रा कारणे गौड बंगाल हेळा पट्टण. तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा. तसे तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट. गोपीचंदे करुणी अनिष्ट मही गर्ती घातला. मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन. परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम क्षोभला. म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट. नगरी पालती घालीन सुघट मही पालथा मिरवीन तो. ऐसे बोलूनी विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती. एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळा पट्टणी पातले. ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तांत विचारी न जाती. ते म्हणती कानिफा येऊनी क्षिती मुक्त केले जालिंदरा. राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी जगी मिरवला अमरपणी. तेने गुरु दीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला. राया मुक्त चंदा स्थापून राज्यपदी राज्यासन. देऊनी अग्निनंदन तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी. ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरवला. जैसा प्रळया नळावरती घन वृष्टीची होय व्यक्ती.
मग सकळ उवाळा पाहुनी अति अदृश्य होय पावक तो. की साधक पातला असता की श्री गुरुचा संसर्ग होता. होताची सिद्धकाची व्यथा नासुनी जाय ते क्षणी. की तळ ढिसाळ दाटल्या अवनी उदय होताची वासरमणी. मग सकळ तम नाश पाहुनी दिशा मिरविती उजळल्या. तन्याये मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप. शांतीवरुणी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलासे. या परी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्व करुण. अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक येतेथे. एरी म्हणती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजा उगमा. मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतसे. त्या मातेने अर्थ धरुण पुत्र मिरविला जी अमरपणे. तुष्ट करोणी जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनांत म्हणे मच्छिंद्रयती. ऐसा प्राज्ञिक आहे सती भेटी घ्याची तियेची. ऐसिये धृती चित्ती कल्पुण चालते झाले त्रिवर्ग जन. ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वार रक्षका सांगती. म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ. ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीसी. अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ. मैनावती लक्षुणी सकळ व्रतांत येते निवेदावा. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करीते झाले नमन. म्हणती महाराजा आज्ञा प्रमाण श्रुत करू सतीसी. म्हणती महाराज मच्छिंद्रजती जालिंदर सहोदर म्हणवितो क्षिती. तो येऊनी ग्रामद्वारा प्रती तिष्ठत आहे महाराजा. ऐसे ऐकुनी मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती. कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यासानभ्यास दाक्षेते. एरी म्हणे जी महाराजा कनककांती तेजापुंजा. बालार्क किरणी विजयध्वजा आम्हा लागी दिसतसे. माय ओ आम्हा दिसतो ऐसा की न पावला योनी संभवसा. अवतार दीक्षे सर्गवासा करील जना वाटतसे. शैली कंथाले उनी भूषण शिंगी सारंगी समागम. कुबडी फावडी करी कवळून उभा द्वारी असे तो. आणिक एक संशिष्य त्यासी संग्रही आहे सुख सेवेसी. परी तो शिष्या समान अभ्यासी आम्हा लागी भासतसे. धृती वृत्ती दीक्षे लागुण ज्ञान वैराग्य स्वरूपवान. आम्हा लागी सम समान गुरु शिष्य वाटती. त्याची रीती स्वरूप पार तानुले एक असे किशोर. परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमणी भासती. ऐसे सांगता द्वार रक्षक मंत्री पाचारीला प्रत्योदक. मग स्वये घेऊनी सुखासन कटक सामोरी जातसे युवती ते. तटकासवे द्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्रनंदन. मग त्रिवर्गाते सुखासन ओपुणी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी भावे बैसविला कनकासनी. षोडशोपचारे पूजुनी मुनी नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपोसविता कोणीकडूनी येणे झाले आता. आम्हा आळशावरी सरिता प्रेमांबू लोटतसे. की दरिद्र्याचे द्रव्य भरण करू मांदूस धावली आपण. की चित्ता बोधी अंतकरण बुडता धावे चिंतामणी. की मृत्यू समयी हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेशास. ते पाहुनिया अमर पियुष धाव घेत कृपेने. की त्रशा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून. की क्षुधे पेटला जठाराग्न पयोब्धी तो पावतला. तन्याये अभाग्य भागी येथे पातलेत तुम्ही जोगी. परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. एरी म्हणे ओ माते ऐक उपरी चरवसू माझा जनक. मच्छदेही देहादिक आम्हा लागी मिरवतसे. या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी तो अनुसूया सूत शुक्ती के पोटी. तेने कवळुनी मौळी मुष्टी वरद पात्री मिरवला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला. प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवितसे जननीय. धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंदरनाथ.
परी या ग्रामी पापी अवस्थेंत पावला हे ऐकिले. म्हणून उग्रता धरुणी पोटी लंधित आलो महिपाठी. परी उत्तम संग्रह ग्राम जेठी समस्तांनी सांगितले. तेने करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोप. तरी तू धान्य ज्ञानदीप महिवरी अससी हो. आपुल्या हितासी गृही आणून शेवटी परम प्राज्ञे करुण. तुवा मिळविला स्वानंद घन धन्य धन्य अससी तू. धन्य धन्य मही एक ऐक निवटूनी पूर्वज तापातक. दोंदिक सनाथ पणाची घेऊनी भीक स्वर्गवासा मिरविशी. तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवाब्धी रसा. की भगीरथ भूष पित्र उद्देशा मिरवलासे त्रिभुवनी. की विनतेचे दास्यपण गरुडे साठविले पियुष देऊन. तेवी तू कुळांत सकळा कारण तारक झालीस सर्व काळी. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती. म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीच्या सहज झळकू कृपा पात्र वरिला मशकू. मम प्रज्ञे मोहश ठकू मिरवला हे महाराजा. आहा तुमचे पडी पाडे न येती कल्पतरू झाडे. परिसवासने समान कोडे बरे वाईट मिरवतसे. तैसी तुमची नवे स्थिती साधक कल्याण मिरवीमती. की परिस देता समान गती बरे वाईट मिरवतसे. परिस लोहाचे करी कणक परिस्व दीक्षेची न तुटे भीक. तेवी तुम्ही नानो हे तत्साधक आपुले समान रक्षिताकी. ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरवता महिपाठी. उदार तरी समता होटी मेघ अपुरा वाटतसे. मेघ उदार म्हणती लोक परी तो अपुरा ओसरे उदक. तस्मात तुमचे औदार्य दोंदिक समता पदासी मिरवेना. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती. ऐसे म्हणून मैनावती चरणी माता ठेवीतसे. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वस्ती करुण 17 आशीर्वाद देऊन. मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथादी करुणिया. सकळ कटकासहित बाळवो निघाला चंद्रमुक्त. मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सकळी चरणावरी ठेवूनी माथा परत ते झाले बोळवोनी नाथा. मग आपुले सदनी येऊनी तत्वता धन्यनाथ म्हणतात. एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत. ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले. तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊनी दर्शन. 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तो. तेथुनी निघोनी पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी. तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊनी तेथे राहिले रात्र क्रमोनी जैसी तैसी. दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरोनी भिक्षा झोळासी. भिक्षे लागी प्रवर्तला. भिक्षा मागुनी सदनो सदनी परम श्रमोनी आला. सदनी तो एरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ. तो मच्छिंद्रनाथाचे ने उठोन पैसविला शौचा कारण. तो ते संधीत भिक्षा मागोण गोरक्षनाथ पातला. ग्रामांत हिंडता सदनो सदनी श्रमे विटलासे मनी. तो एताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे. म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बैसविला आहे गल्लेंत. तरी तू त्या ते प्रक्षाळूनी त्वरित घेऊनी येई पाडसा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा झोळी ठेवूनी तेथ. लक्षुनी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊनिया. तो मीननाथ परम अज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने. अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोण परमचित्ती विटलासे. म्हणांत म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी. विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कासया पाहिजे. की भारावी न बोडकी कुंकू खटाटोप हुडकी. तेवी मच्छिंद्रमणी उपद्रव शेखी काय आज. जन्मांधासी अवणी
तोची संभार रक्षिकाणी निगडी मनुष्या षड्रसांनी खटाटोपकासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणीचे राण सावज उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत तेवी निस्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना ऐसे बोलुनी गौरी नंदन मीननाथ ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्रा कारणे उचलूनिया ते धवा विष्टे व्यक्त मीननाथ पाहुनी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरते आंत ध्वनी आणि बाळका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाची उठोनी सरिते जात संचार करिता सरितेंत तो उत्तम खडक देखिले परी एकांत स्थान म्हणंत म्हणे न्यावे धुवण परी अंतर्बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखवू ऐसे विचारुनी चित्तांत पदी धरिला मीननाथ खडकावरी आपटोनी त्वरित गत प्राण पै केला सरिते उदक असे अपार त्यांत प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष म्हणून धावले मच्छ मगरी कबंध देही मग तळपती त्या प्रवाही तै अपार जळचरे पाहुणी डोही म्हणंत म्हणतसे गोरक्ष म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे ऐसा विचार करुणी मणी त्वचा घेतली काढुनी रती रती मांस तुकडे करोनी जळचराते ओपीतसे उरल्या अस्थी त्या जळांत टाकुनी तेथुनी उठला नाथ परी त्या जळा नसे अंत अस्थी तळी व्यक्त जाहुल्या ती ऐसे करिता गौरनंदन मांस ते सकळ गेले आटून मांस सरल्या आतडे पूर्ण जळचराते भक्षविले एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊन चालला परी तो सदनी शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्था बाजार भुवनी संचारला से महाराजा तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मग तान्हा पसरी प्रावणी त्वचेत मित्र रश्मी पाहुणी वात सुकावया घातले तो एरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन कंदा कुत्का सिद्ध करुण असनावरी बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोठे मीननाथ येरी म्हणे धुवोनी त्याते स्वच्छ आणिले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री येरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटतसे तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षुने पाहावा विलोकून ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन तेची क्षणे बाहेर येतसे म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावर नाते न्याहाळोनी पाहता देखे त्वचेते मग धरणी आंग सोडितसे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवरी टाकिले वरी लोळे गडबडा आहा आहा म्हणोनी वृत्तिका उचलोनी घाली वदनी आणि वक्षास्थळा पिटोनी शोक करी आक्रोशे परम मोहे आरंबळत उठ उठोणी त्वचा कळीत हृदय लावणी आठवीत बाळकाच्या गुणाते आहा तुझा मी असे जनक परम शत्रू होतो एक जननीचे तोठुनी बाळक तुझ आणिले कैसे म्या म्हणे आहारे मीननाथा मज सांडुनी कैसा गेलासी आता एकटा परदेशी सोडुनी तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी आता तू ते किलोतळा कोठुनी पाहिल मुख कमळा आहा तुझा कापिला गळा कैसा येथे आणुनी बाळका स्त्रियांचे राज्यांत भुभुकारे पावशील मृत्यू म्हणोनी बारे तुझसी येथे रक्षणाते आणिले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्षजती ऐसे म्हणोनी धरणी प्रती अंग टाकी घडाडून पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी धरा कवळून
म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मज होता. आहा बाळाचे चांगुलपण मज भास तसे जैसा मदन. आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णमी. बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूळ बोलणे. हा ताता ऐसे म्हणून हाक मारीत होतासी तू. बारे तणू असता कोवळी परी शयनी होऊन उठसी. उषा काळी माथा ठेवूनी मम पद कमळी. अहो तात ऐसे म्हणसी. बा तू वसत होतासी मम शेजारी. मर्यादा रक्षित होतासी अंतरी. अरे कठीण वागुत्तरी शब्द वाहिला नाही म्या. बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातवटी. आपुल्या पुढे ठेवूनी दृष्टी ग्रास देसी बाळका. आहा रे आहा मीननाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा. लिप्त कदा नव्हेसी मळा शुद्ध मुख कमळा मिरविसी. आहा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मळीन. आज तुझे अंग विष्ठा विष्ठेन कैसे अमंगळ जावया. बारे कधी मज वाचून न राहसी एकांतपण. आजीचे दिनी शयनी मज सोडून कैसा परत गेलासी. बारे माय तुझी किलोतळा कधी न पाहसी लळा. आसनी शयनी मज पासूनी बाळा पैल झाला नाहीस तू. तरी ऐसे असूनी तुझे मणी आजी मज गेलासी सोडूनी. आहा एकदा येऊनी अवनी मुख दावी मज बाळा. ऐसे म्हणूनी मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समान फोडीत. आहा माझा मीननाथ कोणी दाखवा म्हणतसे. भूमी लोळे अश्रू नयनी नेत्री ढाळीता न समाये पाणी. वक्षास्थळादी पिटुनी अवनी दाखवा म्हणे मीननाथ. ऐसे म्हणूनी आक्रंदत ते पाहून गोरक्षनाथ. मनांत म्हणे अद्यापि भ्रांत गेली नाही श्री गुरुची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण. कोण तुम्ही कोणाचा नंदन करिता रुदन त्यासाठी. अहो पुरते पाहता कोण मेला अशाश्वताचा भार हरला. शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरे तो. अहो तुमचा मीननाथ नामधारी असे त्यांत. तो कदा न मरे योजिल्या घात आहे शाश्वत महाराजा. तो कदा न मरे शस्त्रघातांनी त्याते न जाळी कदा वनी. अनिळ न शोषी ना बुडवी पाणी शाश्वत चिन्ही नांदतसे. ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक. आहा आहा मीननाथ ऐसे म्हणूनी आक्रंदे. ऐशिया अग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षाच्या. मग संजीवडी मंत्राप्रत स्मरण करिता पै झाला. करी कवळुनी भस्मची मुठी संजीवनी मंत्र जपे ओठी. त्वचे प्रति सोडिता झाला मुष्टी मीननाथ उवला. उडताची मीननाथ मच्छिंद्राचे गळा पडत. मच्छिंद्र पाहुणी हृदयांत परम मोहे धरितसे. चुंबन घेऊने म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा. मज टाकोनी विनयस्थळा गमन केले होते की. ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस. दुसरे दिनी मीननाथास घेऊनी ते चालिले. मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करिता झाला बोलणे. हे महाराजा मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला. तुमचा प्रताप पाहता अवणी निर्जीवा जीववाल वाटे मणी. ऐसे असूनी सुता लागुनी रुदन केले हे काय. तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन. ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्माल. तरी हे आश्चर्य वाटे मणी स्वामी पडेल शोक रुदणी. की चिंताहारक चिंतामणी तो चिंते माझी पडियेला. ऐसे ऐकुणी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ. हेरू म्हणे मोह भावार्थ तो पहावया तुमचा. तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंघुणी भावे परता. आशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते. ऐशा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी. परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन कासया केले जी. एरू म्हणे वस्ता ऐक तू शिष्य माझा अससी एक. तरी म्याही परीक्षेचे कौतुके तुझे बाळा पाहिले असे. बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मर्द मस्तर वासना.
हे मोह मांदुसी माया सदना नांदणुकी करीतात, तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही महापुरुष, हे पहावया रुदणास आरंभिले म्या पाडसा, आम्ही अलक्ष रूपी पाहसे पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे, याच कौतुके जाणपते पाहिले म्या पाडसा. बारे शाश्वत अशाश्वत तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत, तयाची परीक्षा रुदण निमित्त तुझी घेतली पाडसा. आता बारे तुझे वयसपण समोर आजी झाले हरण, पळतो याचेनी कारण हंस पुरुष मिरविशी, ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवित, म्हणे महाराजा तुम्ही सणाथ या देहासी पै केले, ऐसे बोलुनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर, मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिताती. असो या परी करिता गमन पुढे कथा येईल वर्तुण, नरहरी वंशी धुंडी नंदन श्रोतियांते सांगेल, तरी पुढील अध्यायी कथा राशी पुण्यश वर्त पापनाशी, श्रोते स्वीकारुणी मानसी अवधानिया बैसावे, तरी नरहरी वंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत, मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी. स्वस्ति श्री भक्ति कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर 22तमाध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.